पुन्हा एकदा तारिणीचं जे वाघिणीचं रूप आहे ते समोर येणार आहे सगळ्यांच्या. येस आणि तो मी त्या वाघिणीला ट्रेन करतोय नव्या मिशनसाठी. खूपच आवडलं पहिलं कॅरेक्टर, कारण असं असं कॅरेक्टर कधी केलेलं नव्हतं मी. माझ्या सासूबाईंनी खास पुढे फोन करून काय तोड भरून कौतुक केलंय. वा. सो बरं वाटतं ना असं झालं की, आणि आपणही काही वेगळं करतोय. सर्वात पहिलं ह्याचं समाधान. मजा प्रत्येक कॅरेक्टर करताना आली. म्हणजे आता जुळून येते रेशीम गाठीमध्ये बाबाजी होता, किंवा अग्निहोत्र मी सिरियल केली होती, त्याच्यामधला तो श्री होता. तर आमचे डिरेक्टर म्हणत होते की आपण त्याचा तकिया कलाम ठेवायचा का, जय हो सारखा. म्हणलं नको, जय हो नको म्हणूच. म्हणलं रस्त्यावर मला अजूनही लोक जय हो बाबाजी अशी हाका मारतात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तारिणी या मालिकेच्या सेटवर आली आणि सिनियर ऑफिसर माझ्यासोबत आहे. सर कसे आहात? मी मस्त आहे, थँक्यू. उदय सर, तुम्हाला या अशा धाटणीच्या भूमिकेत बघून खूप मस्त वाटतंय खरं तर. आणि मला असं वाटतं मलाच नाही तर अनेकांना वाटतंय. सो तुम्ही किती एन्जॉय करताय हे कॅरेक्टर आणि कशा पद्धतीने आलंय तुमच्यावर? ॲक्च्युली जेवढी तुम्हाला मजा वाटते ऐकून, तेवढं मला करताना खूप मजा येते, आणि माझा नेहमीच प्रयत्न असतो काहीतरी वेगळं करायचा. तर हे खूपच छान असं वेगळं कॅरेक्टर आहे माझ्यासाठी. खूप मजा येते. हे लोकांनी दिलं खूप छान कॅरेक्टर. आणि सहकलाकारमध्ये कमाल आहे. ती पोरगी आमची शिवानी, डिरेक्टर आमचा भीम, सगळे कमाल आहे. त्यामुळे सगळे मिळून जे एकत्र कामं करतात ना, मग त्यांचे काही इनपुट्स असतात, माझे काही इनपुट्स असतात. पण त्या कॅरेक्टर त्यामुळे असं वर हळूहळू चढत जातं ते. हो, पण आत्ताच अमृतसरची एक वारी झाली, स्वारी तुमची करून आलेत. अमृतसरला एक तिरंगा मिशन तुम्ही घेऊन गेलेलात. हो. कशा पद्धतीने सर तिथे शूट करण्यात आलं? कमाल आहे. धन्य आहे या सगळ्या पोरांची, प्रोड्युसरची आमच्या. खूप कमाल आहे. सगळी टीम घेऊन गेले तिकडे, आणि म्हणजे माझ्यासाठी एवढं हेक्टिक नव्हतं, एवढी पळापळ नव्हती. आता सिनियर झालं ना, त्यामुळे सीन्स होते, चांगले हेवी सीन्स होते. पण त्या पोरांनी कमालीचं केलं आहे. म्हणजे आम्ही जे आता प्रोमोजमध्ये वगैरे रील्स बघतोय ना, कमालीचे केले त्या मुलांनी. सगळ्यांची मेहनत दिसून येते, आणि मजेदार झालं हो. येस. पण तुमचा हे जे कॅरेक्टर आहे ते पाहिल्यावर मुलीकडून, घरून काय प्रतिक्रिया तुम्हाला आल्यात खरं तर? पहिला एपिसोड पाहिला तर बायको माझी US ला आता, आरती. भयानक आवडलं तिला, तिच्या बहिणीला, माझ्या मुलीला खूप आवडलं. खूपच आवडलं पहिलं कॅरेक्टर, कारण असं असं कॅरेक्टर कधी केलेलं नव्हतं मी, किंवा त्यांनी मला असं करताना कधी पाहिलेलं नव्हतं. पण नुसतंच त्यांचं नाही, इतरांच्या, माझ्या सासूबाईंनी खास पुढे फोन करून काय तोड भरून कौतुक केलंय. वा. सो बरं वाटतं ना असं झालं की, आणि आपणही काही वेगळं करतोय. सर्वात पहिलं ह्याचं समाधान आहे. येस. कलाकार म्हणून आपण वेगवेगळ्याच्या शोधातच असतो आणि ते फायनली भेटलं. आणि नशिबानी नाही, फायनली नाही, नशिबानी मला प्रत्येक वेळा मिळत गेलं काही ना काहीतरी. प्रत्येक अगदी माझ्या करिअरच्या सुरुवातपासून ते आत्तापर्यंत दरवेळेला काही ना काहीतरी वेगळंच करायला मिळालं मला. त्याची खूपच मजा आहे. येस, पण कोणतं एक सर कॅरेक्टर होतं जे करताना खूप कसरत लागली हो तुमची? नाही, कसरत अशी नाही लागली, पण मजा प्रत्येक कॅरेक्टर करताना आली. म्हणजे आता जुळून येते रेशीम गाठीमध्ये बाबाजी होता, किंवा अग्निहोत्र मी सिरियल केली होती, त्याच्यामधला तो श्री होता, श्रीधर. नंतर आव्हान एक मालिका केली. सगळ्या मालिकांमध्ये सगळे वेगवेगळेच आणि हेवी छान रोल्स होते. पण मुळात थिएटरचा माणूस असल्या कारणाने, आणि थिएटरमध्ये सुद्धा मी विविधच नाटकांच्या प्रकार केलेत, आणि कॅरेक्टर्स वेगवेगळे केलेत. त्यामुळे कसरत अशी नाही पडली. एन्जॉय केलं खूप. हो. खूप आनंद मिळाला ते करताना. बाबाजी हे कॅरेक्टर तर आजही तुम्ही दिसलात तर आठवतं. मला असं काय एखादा असा किस्सा घडलाय का की तुम्हाला बाबाजीच म्हणून आवाज देण्यात आला? अहो, आमच्या सेटवरच आमची कॅमेरामन दादा आहेत ते. तर आमचे डिरेक्टर म्हणत होते की आपण त्याचा तकिया कलाम ठेवायचा का, जय हो सारखा. म्हणलं नको, जय हो नको म्हणूच. म्हणलं रस्त्यावर मला अजूनही लोक जय हो बाबाजी अशी हाका मारतात. तर तुम्हाला हो का, तो त्याला तुम्हाला मी ते बघितलेलं नाही आहे. म्हटलं असेल, पण म्हटलं नको, जय हो नको, आपण दुसरा काहीतरी ठेवूया तकिया कलाम. आणि तो माझा पहिला दिवस होता. सेटवर गेलो, आणि तो आमच्या तिकडचाच कॅमेरामन होता. मला पाहिल्या जय हो म्हटलं, पाहिलंच बघ, ही रिॲक्शन आहे. आता ह्या कॅरेक्टरमध्ये जय हो घातलं असतं ते उगाचच मिक्सर नको व्हायला ना. एक छान कॅरेक्टर आहे ते. ते ते तर अजरामरच झालं. पण त्यामुळे ते म्हटलं नको, जय हो नको. ते आमच्या सेटवरच कळलं, समोर आलं काय आहे ते. अजूनही लोकं रस्त्यावर हाक मारतात. वा. हां, बाबाजी जय हो का चालू असतं. पण सर आत्ता मी ते बघतोय की एक सिनियर ऑफिसर आहात आणि तुम्ही तारिणीला वारंवार मदत करत असता. हो, एकीकडे जय आणि तारिणीचा वाद सुरू असतो. हो, आपल्याच ग्रुपमध्ये असून त्यांचा वाद सुरू असतो. हो. त्यांनाही तुम्ही सांभाळताय. काय काय नेमकं आणखी घडतंय आणि कशा पद्धतीने हे घडून काय येतंय? काय घडते मी सांगणार नाही, तुम्ही बघा. कारण काय काय घडते असं सांगितलं की ते हे होईल. येस. पण एक्साइटिंग खूपच आहे. आणि येस, उत्कंठा वाढवणार आहे ऑडियन्सची.
आणि पुन्हा एकदा तारिणीचं जे वाघिणीचं रूप आहे ते समोर येणार आहे सगळ्यांच्या. तो मी त्या वाघिणीला ट्रेन करतोय नव्या मिशनसाठी. म्हणजे आता अजून एक मोठा धमाका होणार आहे कदाचित. एक नवं मिशनही येणार आहे. हे सगळं बघायला खरं तर खूप उत्सुक आहोत आम्ही Yes, सगळे yes, आणि yes. त्यात तुमची असलेली भूमिका आणि खरं तर प्रेक्षकांना हे खूप आवडतंय की तारिणी ही कोणाला माहिती नाहीये की खरं ती काय करते. पण तुम्ही वारंवार तिला जाऊन ते सपोर्ट करताय. त्यासाठी अनेक जण कमेंट करतात. मला माहित नाही तुम्ही वाचले असतील की नाही, पण अनेक जण कमेंट करताय. काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना? नाही, मी सांगेन प्लीज बघत राहा. पुन्हा एकदा तारिणीचं नवं रूप नव्या मिशनमध्ये. आणि ही तर खूपच अशी सिक्रेट मिशन आहे. तर जरूर बघत राहा. तुम्हाला मजा येईल बघायला. आवडेल. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.